किती बी मारकी बैल असली तर मला मारत नाहीत पहिल्यापासून तिकडे वडिलांची तिकडे पण होती बैल तुमची पळायची होती बैल पोरा फेरा असं बैलाव आम्ही लई लावतो पोरांपेक्षा बैलाव तर नानी आहे आता नाना म्हणते तुम्हाला नानी म्हणते सगळी म्हणजे मला वाटते रोज मला वाटते 100 कप तर चहा करत असेल तुम्ही हो करते 100 कप हो रोजचा चहा किती होत असेल तरी रोजचं ते दिवसभर चालूच असतं माणसं किती देते माणसं लय येते शेडवर माणसं कंटिन्यू पहिल्यापासून कंटिन्यू येते नानावरचं प्रेम लोकांचं नानाला कधी कधी 1-1 लाख रुपये बक्षीस झाले एका मैदानात हो झाले पहिले तुमच्या घरी बैल होती का बैल होती होती की पहिली आमच्या लग्नाच्या आधी पण पहिली होती बैल तुम्हाला देताना माणसं म्हणली का बाबा बैलवाला आहे किंवा ड्रायव्हर आहे नवरा कशाला वगैरे असं म्हणली कधी म्हणली की नाही तुमच्या वडिलांनी दिलं वाटतं बैलवाला आहे म्हणल्यानंतर ह्याला द्यायचं नानाला तुम्ही बघितलं काय नानाला पहिल्यांदा कधी मी आधी इथं येऊन राहून गेली म्हणजे हे तुमचे नातेवाईक आहे ते हो बर कसा आहे नाना स्वभाव आता तुम्ही सगळेच म्हणते नानाला म्हणजे नाना स्वभाव म्हणजे म्हणजे देव म्हणते ती नानांचा स्वभाव पहिल्यापासून तसा आहे कोणालाच काय म्हणणार नाही कोणालाच काय नाही पण कोणाला काय देताना म्हणणार नाही का एखाद्या माणसानं म्हणजे काय एखादी गोष्ट मागितली तर ती देणार लगेच हो देणार पहिल्यापासूनच बर किती मुलं आहेत तुम्हाला 3 2 मुली आणि 1 मुलगा पैशाला तुम्ही जास्त महत्व देता का नावाला लय महत्व देता नावाला नानाचं लय नाव आहे नातू दैवडीकर हो अनेक लोक म्हणते 1 लाख रुपये 2 लाख रुपये बक्षीस पण बक्षीस खरोखर नाणी येतं का एवढं घरी नाही येत किती येतं म्हणजे आता समजा 1 लाखाचं बक्षीस जिंकलं तर 1 किती लाखाचं आलं तर 30,000 घरी येतात खर्च बी तेवढा आहे 10,000 रुपये ड्रायव्हरला गेलं 90,000 रुपये राहिले 90,000 45 गेलं गालीचं ही कुठं तिकडे तिकडं आणि पोर नानाबर किती असतील काय पोर असते ते 60-70 पोरा येतं बाहेरनं पण येते ते ना ह्या गाडीत जागा पुरत नाही दुसरी गाडीत नाही ती येत आता नाना मुंबईला जात होतं त्यावेळेस तुम्ही तुमचा विरोध होता का नानाला मुंबईला जाता कशाला इतक्याला गाडी आणायला तुम्हाला विरोध असतो तुमचा नाही बर आता काय आबाईचं काय विषय काय पुढं हीच करायचं का आता दुकान चालवणार पेंडीच हा आता तुम्ही सगळं बैलाच तुम्हीच बघता बरोबर का आता ही गेली पुढं आता दावं नक्की सांभाळता तुम्ही बैल मारत नाही तुम्हाला कधीच नाना म्हणजे नानाचा स्वभाव असा आहे की मिसळून जाणार सगळीकडे पण नानाला ज्यावेळेस अनेक लोक आता म्हणजे कसं होतं बक्षीस असतं 10 रुपये मारू दे 100 रुपये मारू दे पण लोक एवढं प्रेम करते ते असं ही बघून काय वाटतं काय अभिमानच वाटतोय अख्ख्या गावात पण कुठे गेलं तर म्हणजे असं नानाचा आई वडील पण असू दे ही नानाची आई नानाचा वडील नानाला सगळं महाराष्ट्र भारतात मला वाटतं नानाला सगळे ओळखत असतील आता अड्ड्यातली कुठली बैल बाळगता तुम्ही बकासूर बाब्या सरजा वजीर नाहीचा वजीर बैलांना नानी काय दिलं म्हणजे ही बैल आहे ती आपली म्हणजे कसं होतं आता आपली पोरांवर जेवढं आपण माया लावतो तेवढे बैला लावतो पोरा फेरा असं बैलाव आम्ही लई लावतो पोरांपेक्षा बैलाव बैलाचं नियोजन कसं असतं म्हणजे सकाळचं उठल्यापासून कसं शेड्यूल असतं उठल्यापासून म्हणजे ते त्यांचं करतच राहायचं जनावरांचं उठल्यापासून म्हणजे सकाळी उठल्यापासून काय काय नियोजन असतं म्हणजे शान काढल्यापासून परत खाया रते चारायचं मग वेळच्या वेळेलाच पाहिजे वेळच्या वेळेला आता नाना कधी म्हणजे नाना असं नाराज असं दावत नाही तर कधी दावत म्हणजे हसूनच राहतात हसून राहणार नाराज असं कधी दाखवत नाही तर दावत म्हणजे असं कधी वाटतच की बाबा आज नाना नाराज येतं कसं कळतं नाना नाराज असल्यावर ते एकटा बसलेलं असलं की मग आपण ओळखायचं की नक्कीच यांचं काहीतरी हे झालं कोणासंग बोलणार नाही नाना नाही तर बोलत कोणाचं एकटंच बसतात त्यांच्यापाशी गेल्यावर मग बोलणार पण आपण स्वतःहून बोलणार आपण विचारलं तर ते सांगत नाहीत आपल्याला काय झालं ते सांगणार नाही ते बर आता अनेक वेळा म्हणजे कसं होतं नाना मला वाटते ज्यावेळेस नानाला म्हणजे अनेक लोक नानाला भेटा येते ती नाना नसल्यावर पण हिथं येते भेटायला येते ती म्हणजे ही प्रेम लोकांचं बघून म्हणजे कुठेतरी अभिमान वाटतोय अभिमान वाटतो आता ही समर्थ आणलाय म्हणजे आता ते मॅडमच्या हातात होता तिथं बैल कंटिन्यू म्हणजे त्यांना मॅडम अगदी उठ म्हटलं की उठत होते बस म्हटलं तर बसत आता ह्याचं काय सकाळी तुम्ही गेला का ह्याच्यापाशी काय गेली
नाही काय करत. तुम्हाला काय करत नाही. कुठला पण बैल आणला की तुमच्या हातावर पहिल्यापासून किती बैल झाले आतापर्यंत तुमच्यापाशी इथं? बरेच झाले. सगळ्यात म्हणजे म्हणजे आता तुमच्या दावणीला अनेक बैल येऊन गेली, तुम्ही सगळं त्याचं नियोजन म्हणजे अगदी हे करण्यापेक्षा किती बी मारकी बैल असेल तर मला मारत नाहीत पहिल्यापासून. तिकडे वडिलांची तिकडे पण होती बैल तुमची? पळायची होती बैल. बरं, मारत नाहीत तुम्हाला? नाही. आता ही समर्थ हातावर आहे का, येतोय का लगेच? हो, तो पण नाही काय करत. सकाळी मी जाऊन गोंजारला आहे ये म्हणले की आला. बर, नाही काय केलं मला. बरं आता अड्ड्यावर सगळे लोक पोरं जाते त्या अड्ड्यावर, हो, तुम्ही मला वाटतं घरीच असता, तर तुमचं अड्ड्यावर काय झालं ते तुम्हाला कसं कळते? मी घरी बघते मोबाईलवर. मोबाईलवर कोणी पोरींकडे लावून घेऊन पोरांकडे? नाही, मोबाईल आहे की. तुम्हाला जमतं मोबाईल मधलं? हो. बरं, मोबाईलवर बघायचं काय झालंय काय नाही. मग गट पास झाला की कितवा गट आहे कसं काढणार मग तुम्ही फोनवर मी फोन विचार? करते. गट काढा येतं का पुढे पुढे सारा येते गट हो. video? का कंटिन्यू तुम्ही लाईव्ह बघता? नाही, कंटिन्यू संपला बॅलन्स तर परत मारतो. बॅलन्स संपला तर पण इथं काय झालंय ते अड्ड्यात कळलं पाहिजे आपल्याला. हो. म्हणजे आणि ज्यावेळेस अड्ड्याला नसतं किंवा आता आता 10-12 दिवस झाला अड्डा नाही तर तुम्ही अड्ड्याला नाही गेला मग ते बोर वाटते का? मग काय तर करमत नाही ना? नाही करत. बरं, बक्षीस आणल्यानंतर नाना तुमच्या बजेट का कसं? माझ्या पैसे देतात. तुमच्या बक्षीस. मग बक्षिसासाठी बक्षीस तुमच्या हातात आलं, किती दिलं काय तिथं आणून नेऊन ठेवायचं फक्त? नेऊन ठेवायचं. आता बैल घ्यायला जे पैसे ठेवले तुम्ही समजा साठवून ठेवलं असतील, देणार का तुम्ही कसं? हो, देणार की. नाना अनेक लोक म्हणले ते बैल घालायला तुम्हाला बैल, असे लोक अनेक लोक तुमच्यापाशी म्हणून असतील, काय म्हणतील लोक बाबा पैसे लागले तर आमच्याकडे नाही असं माणसं म्हणते ती. अनेक लोकांना मागायला लागतं पैसे द्या पैसे द्या, पण नाना उलट नको म्हणायला लागते, नाही झाले आमचं. देणार की बैल घ्या पैसा. आणि दुसरं काय शेतात काय काय? शेतात आता कांदा पेरला. कांदा, ज्वारी. शेती सगळं हँडल तुम्ही करता? आता समर्थ आणलाय मॅडमने दिलाय, काय आहे समर्थकडून काय अपेक्षा आहे तुमची? आमची कायच इच्छा नाही की त्यांनी हिंदी केसरी व्हावं पुसेगाव मैदानात. हो, आणि त्या मॅडमचं बी नाव राखावं. बरं, त्या मॅडमने एवढं जीव लावून दिलाय. हो, जीव लावून दिलाय. बैल जीव लावला की बैल 100%? हो, पळते काय राहते ती. म्हणजे बैलावर तेवढा जीव लावायला लागतोय? हो, जीव लावायला. बरं, आता किती म्हणजे मला वाटतं संध्याकाळी तुमचं शेड्यूल किती, संध्याकाळी किती वाजेपर्यंत तुमचं बैला म्हणजे बैलाचं सगळं म्हणजे संपतं असं, आणि मग घरी येता तुम्ही? आता तिथं शेड 8 वाजता. 8 वाजेपर्यंत बैल बसला की यायचा. आता आड्याला एवढी पोर आहे ती म्हणजे मला वाटतं 50-60. आड्या दिवशी किती भाकरी बिकरी देता का नाही? किती असतं काय, किती वाजता उठता काय? सकाळचं नाही देत जेवण, सकाळचं खाते. सकाळचं नाही, मग संध्याकाळच फक्त आले? संध्याकाळचं आल्यावर जेवण. संध्याकाळी इथं आल्यावर जेवायला? हो. सकाळचं मग तिकडे वडापाव बिडापाव काय खाते? सकाळची खाते ते अड्ड्यातच. अड्ड्यातच खाते ती. मग संध्याकाळी किती जणांना स्वयंपाक लागतो? 50-60 लोकांना स्वयंपाक लागतो का प्रत्येक अड्ड्याच्या वेळेस? हो. किती चपात लागते ते काय 2-3 डुपली? हा, असं कटा येत नाही का नाना? तुम्ही फिक्स नाही का बाबा? सवयच लागून गेली ना आम्हाला पहिल्यापासून, म्हणजे पोरांना आम्हाला कटाळा येतच नाही करायचं. कटा अजिबात पोरच नाही म्हणजे? नाही, आणि पोरं नाही आले तरी आम्हाला बी करमत नाही. पोरं नाही आली तर करमत नाही म्हणजे हे विषय इतकी पोरं असते त्या नानावर. पण नाना कुठल्या पोराला म्हणजे असं वाकडं बोलत नाही किंवा जीव लावूनच बोलणार. आता कसं होतं 5-10 पोरं यायला पण मुश्किल होते या अड्ड्यात, कसं होतं येत नाही, पण नानाच्या मागे एवढी पोरं त्याचं कारण नाना माया लावते तीच. माया लावतात. आता ह्याच्याकडं काय अपेक्षा आहे काय आबाईकडे? नाना नाव चालवल की? हा, त्याला नाद आहे? त्याला नाद आहे तर. बरं, ठीक आहे मित्रांनो. कसं होतं नवीनच कॅमेऱ्याच्या पुढे आज पहिल्यांदाच आले ते, आणि कसं होतं नवीन म्हणजे काय बोलायचं हे आपल्या लोकांना समजत नाही. आणि शेवटी नानी आता बघतोय आम्ही इथं आल्यानंतर प्रत्येकाची उठा ठेवणं किंवा चहा करून देणं किंवा कुठल्याच गोष्टीला कधी असं म्हणजे हे नाही आलं की सगळ्या पोराशनी मिळून मिसळून अगदी टोपल्या जाऊन पोरं भाकरी खाते तुमच्या एवढं म्हणजे जीव लावणार. नानी म्हणा नानी करून सगळी पोरं टोपल्या झाले तर म्हणजे कोण असं घरात कोणाच्या कोण घुसत नाही. आपल्या घरात घुसायचं म्हणलं तर आपण हे करत नाही, पण पोरं घेऊन खाते ते पोरं. एवढा जीव पोरांना तुम्ही कधी मागे सर म्हणत नाही. नाही म्हणत मागे सर. चला, धन्यवाद.